रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय, तर चला आज आपण नवीन प्रकारचा नाश्ता बनवूया. रव्यापासून असे छान सँडविच बनवलेले आहेत. तर चला माझ्या किचनमध्ये आपण सुरुवात करूया. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये 1 कप रवा घेतला आहे. तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप घेऊ शकता. त्याच वाटीने मी अर्धा कप दही घेतलेलं आहे. दही फार आंबट नाही आहे. तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही आंबट पण घेऊ शकता. तर इथे मी छान मिक्स करून घेत आहे. थोडं थोडं पाणी घालून भज्यांच्या पिठाप्रमाणे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. रवा हा भिजल्यानंतर कोरडा पडतो. यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे. परत एकदा छान असं मिक्स करून घेऊ आणि 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ. आता इथं मी एक केक टिन घेतलेला आहे. त्याला मी तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. केक टिन नसेल तर तुम्ही कुकरचा डबा किंवा एखादी प्लेट घेऊ शकता. 10 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे बॅटर बघा घट्ट झालेलं दिसतंय ना. मग यामध्ये आपण अजून थोडं पाणी घालूया आणि पाणी घालून याला आपण जसं ढोकळ्याचं पीठ, भज्यांचं पीठ बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे. पाव चमचा इतका मी सोडा घालून घेतलेला आहे. त्यावर थोडं पाणी घालून घ्यायचं आणि पटापट त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोड्याऐवजी तुम्ही इनो पण वापरू शकता. आता केक टिनमध्ये मी सर्व बॅटर टाकून घेतलं आहे. गॅसवर मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं. त्यावर एक गाळणी ठेवून घेतली आहे आणि त्यावर हे आपण केक पात्र ठेवून घेतलं आहे. 10 मिनटं वाफवायचं आहे. बघा 10 मिनिटानंतर आपण चेक करूया. एक टूथपिक घेतलेली आहे आणि तिला आपण बघितलं टोचून तर ती अगदी क्लिअर निघालेली आहे. आता आपण स्टफिंग तयार करूया. इथं मी एक बाउल घेतला आहे. त्यात किसलेली कोबी घालून घेऊ. थोडा कांदा बारीक चिरलेला, गाजर किसून घेतलेलं आहे. एक टोमॅटो घेतला आहे आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. कारण टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं. इथे मी एक बारीक मिरची कट करून घेतलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ आणि यामध्ये चाट मसाला घालून घेऊ थोडा अर्धा चमचा, 1 चमचा चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस. आता आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ. केक पात्रामध्ये जो रवा ढोकळा केलेला आहे आपण त्याला पूर्ण गार झाल्याशिवाय कट करू नका, कारण तो फार नाजूक असतो. तुम्ही जर गरममध्ये कट केला तर तो तुमच्याकडनं तुटू शकतो. आता इथे थोडं गरमच आहे पण मी आता कट करत आहे. आता बघा जो वरचा फुगलेला भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत. याला आता मी थोडं साईडने असं सुरीने कट करून घेणार आहे आणि नंतर मी दोऱ्याने जसं आपण केक कट करतो त्याप्रमाणे मी दोऱ्याने स्लाइस वेगवेगळ्या करून घेणार आहे. खूप काळजीपूर्वक करावं लागतं. स्लाइस आता आपण वेगवेगळ्या करून घेणार आहोत. बघा दोऱ्याने एकदम इझी कट होऊन जातं. किती जाळीदार दिसतोय, असं वाटतंय आपण ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. मस्त. आता आपण स्टफिंगमध्ये मीठ घालून घेणार आहोत. आपण जर आधी मीठ घातलं असतं तर स्टफिंगला पाणी सुटलं असतं. चला आता ढोकळ्याची एक स्लाइस घेतलेली आहे. त्यावर हिरवी चटणी टाकून घेतलेली आहे. ही पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आहे. चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा आता छान चटणी लावलेली आहे. भरपूर प्रमाणात लावली कारण यामध्ये मिरची फक्त एकच तुकडा टाकलेली आहे. आता आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते स्टफिंग छान पसरवून घेऊ. स्टफिंग तुम्हाला कमी जास्त प्रमाणात पाहिजे तसं तुम्ही पसरवू शकता. तसं भरपूर भाज्या असल्यामुळे लहान मुलं सहज खातात आणि खायलाही खूप छान लागतात. बघा असं स्टफिंग पसरून घेऊ आणि जी दुसरी स्लाइस आहे आपली त्यावर सुद्धा आपण हिरवी चटणी पसरवून घेणार आहोत आणि ती स्लाइस आपण जी स्टफिंग केलेली आहे त्या स्टफिंगवर आपण चिकटवून घेणार आहोत. बघा आता तिला अशी हळूच अलगद वरून प्रेस करून घ्यायची आहे आणि इथे मी एक ग्रिल पॅन ठेवलेला आहे. त्यावर थोडं तेल घालून घेऊ आणि त्यावर आपण मंद आचेवरती जे हे स्लाइस आहे ते भाजायला ठेवणार आहोत. वरून थोडं प्रेस केल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला अलगद हे आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. बघा स्टफिंग जास्त असल्यामुळे तुटू शकतो म्हणून खूप काळजीपूर्वक आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. आता हळूच आपण बाहेर काढून घेऊ. खालची बाजू थोडी कमी शेकल्या गेली आहे. तुम्हाला हवं असले तर तुम्ही जास्त पण शेकू शकता. बघा रवा हा ठिसूळ असतो. कट करताना खूप काळजीपूर्वक आपल्याला कट करायचा आहे. अशा प्रकारे आपण त्याचे पीसेस करून घेणार आहोत.
व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत चला. बघा आता हळूहळू मी असं कट करून घेत आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्याला पण बनवू शकतो. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप चवदार अशी ही रेसिपी लागते. एकच एक पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं म्हणजे मुलंही सर्व भाज्या आवडीने खातात. बघा किती स्टफिंग इतकी छान भरल्या गेलेली आहे आपली. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.